लय सोन्याच्या नादी लागू नका, ह्या सोन्याच्या नादी लागा. हे सोनं खरं सांगा, ते सोनं भारी का हे सोनं भारी? हा, सोनं भारी का तुळस भारी? बोला की. हा, फक्त माता मौलीने सांगा, सोनं भारी का तुळस भारी? काय भारी? तुळस भारी. कीर्तन झालं भेटा, एक एक माळ घ्या, ते गळ्यातली एक एक माळ मला द्या. भारी कोण म्हणले? आम्ही विसरत नाही, क्षणभर सुद्धा विसरत नाही. एका साधूकडे, एका राजाकडे एक साधू आला. साधू आला, राजाने त्या साधूची मस्त एका खोलीमध्ये व्यवस्था केली आणि राजा प्रार्थनेला बसणार होता. तेवढ्यामध्ये सेवकाला सांगितलं, अरे जा रे त्या साधूला बोलवणार. म्हणजे कशाला? आपल्याला प्रार्थना करायची, साधूला बोलवलं पाहिजे अशा वेळेला. महाराज, ओ महाराज. म्हणजे काय? राजाने तुम्हाला बोलवलंय. म्हणजे कशाला? म्हणजे देवाची प्रार्थना करायला. देवाच्या प्रार्थनेला राजाने बोलवलं. मूर्ख आहे का तुझा राजा? देवाच्या प्रार्थनेला बोलवतो. आता तो सेवक एक खमंग होता. ते महाराज, तुम्हाला हरिपाठाला चला नाही म्हणायचं तर का काय काशा याच्याला चला? मूर्ख आहे तुझा राजा, मूर्ख आहे. तो पळत गेला. महाराज, राजे, तो साधू म्हणतो राजा मूर्ख आहे का? प्रार्थना करतोय म्हणून मूर्ख आहे असं म्हणायला लागला तो साधू. राजा विचारी होता. विचारी माणसं पाहून परिस्थितीवर निर्णय घेत नाही, त्याच्या पाठीमागचं गांभीर्य पाहतो. असा निर्णय घेतला याकरता ते चिडत नाही, असा निर्णय का बरं घेतला याचा ते विचार करतात. मग ते विचारी असतात. तो प्रार्थना झाली, राजा गेला आणि साधू महाराज म्हणले, साधू महाराज प्रार्थना करून आलो मी. आणि मग तुम्हाला बोलवलं होतं आणि मग तुम्ही आले नाही, पण तुम्ही एक वाक्य बोलले महाराज. काय? प्रार्थना करणं म्हणजे मूर्खपणा आहे. मग काय? बरोबर आहे महाराज, तुम्ही असं का म्हटले ह्या दासाच्या लक्षात नाही आलं. म्हणजे कृपा करून सांगा. दुंडा महाराजाच्या ट्युनिंग मध्ये शेवटचं वाक्य सांगेल. महाराजांचं उदाहरण आहे, महाराजांनी एका ठिकाणी दिलेलं आहे. ते म्हटलं म्हणजे राजा, प्रार्थना म्हणजे काय रे? म्हणजे देवाचं स्मरण. मग राजा ऐक, देवाचं स्मरण कोणाला करावं लागतं? जो देवाला विसरतो तो. देवाची प्रार्थना कोणाला करावी लागते? देवाचं स्मरण कोणाला करावं लागतं? जो देवाला विसरतो तो. आम्ही देवाला विसरतच नाही, म्हणून आम्हाला प्रार्थना करायची गरज नाही. म्हणून चुकूनही जे विसरत नाहीत ते संत आहेत. म्हणजे तुकोबरायला या मागणीची गरज नाही. बरं, तुकोबरायची परंपरा आहे का? नाही. उलट तुकोबराय म्हणतात आमच्या वडिलाची रीत आहे. वडिलाची रीत मागणे आम्हा अनुचित. देवाजवळ काही मागणे आम्हाला अनुचित आहे. का बरं? आमच्या वडिलांची रीत आहे. ऐका, जुन्या लोकांच्या संस्काराला नवीन पिढीने जपलं पाहिजे, हे ध्यानात ठेवा.
तर भविष्य घडत असतं, तरी परंपरा टिकत असते. या चरणात मी हे वाक्य का वापरलं महाराज? या चरणात एक शब्द लय गोड आहे. देवाजवळ काही मागायचं नाही, हे आमच्या वडिलांची काय आहे? रीत आहे. या चरणाचं गांभीर्य यात आहे, ही आमच्या वडिलाची रीत आहे आणि त्याची आम्हाला जाण आहे. वडिलाची रीत आहे आणि आम्ही ती जाणत असो, आम्हाला जाण आहे. बापाची रीत किती पोरांना जाण असते? मोठा प्रश्न आहे. गुरुवारी तात्या म्हणत असतात, बाप मंदिरात भजन करी आणि पोरग वड्याला मासे धरी. याचा प्रत्येकाला बापाचा दोष असतो असं नाही, पोरे चुकीचे असतात. आणि लोक लय, आता माझं सांगतो, माझा एक भाऊ आहे. एक तर आमचा 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. किती पिढ्यात? 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. मी 8वी पर्यंत म्हणजे शाळेत जात होता असं मला म्हणायचं. पण माझी या संचिताचा ठेवा, त्याने वाट दाविली देवा. या मार्गावर लागलो आणि या मार्गावर लागल्यावर सगळं घर माळकरी झाले. फक्त एका भावाला गुण नाही आला. तो पितोही, सगळं करतो. त्याला म्हणलं, तेव्हा इकडं पहा महाराज, मी संयम करतोय, मी कमी करत आणलंय. म्हणजे तुमच्या नादाला लागल्यापासून कमी करत आणलंय. एक दिवस का होईना मी सगळं सोडील आणि तुझ्या मागे. त्याला मी वेळ दिलाही पाहिजे. त्यांना काय दिला पाहिजे? वेळ दिला पाहिजे. मग काय लोक म्हणजे कीर्तनकार महाराज त्यांचा भाऊ दारू पितो, कीर्तनकार महाराज त्यांचा भाऊ दारू पितो. कधी कधी तुम्ही असा विचार का करत नाही, दारू पिणाराचा भाऊ कीर्तन करतो? कधी कधी असाही विचार करत जाणार. एकाच बाजूने एवढे मोठे महाराज त्यांचा पोरगा असा वागतो. अरे पण असे वागा, पोरगा असा वागू नये त्याचा बाप भजन करतो, हे विशेष आहे. ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे. महाराज म्हणतात आमच्या वडिलांची रीत आहे आणि त्याची आम्हाला काय आहे? जाण आहे. बरोबर, इथं कीर्तन चालू, याची तुम्हाला जाण आहे का? हा, हो, मग जाण राहिल्यासारखं दाखवा. तो स्वभाव नाही. हो, महाराज म्हणतात, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून येते काही न मागते. नाही मागते, काही न मागते देवा, मागत नाही ते. बरं, तुकाराम महाराजांचा स्वभाव 4 युगाचा आहे. 4 युगाचा भक्त नामा किती युगाचा आहे? 4 युगाचा आहे. आणि तोच नामा कलियुगामध्ये कोण झालेले आहेत? जगद्गुरु तुका अवतार नामा. कृतयुगात कोण होते? प्रल्हाद. त्रेतात कोण होते? अंगद. द्वापारात कोण होते? उद्धव. करीत कोण झाले? नामदेवराय. तेच तुकोबाराय झाले. आता प्रत्येक युगात कसा त्यांचा मागणं स्वभाव नाही हे सांगणं आता मला क्रम प्राप्त आहे, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही. डायरेक्ट आपण प्रल्हाद अवतारात जाऊ. प्रल्हादा करता काय केलं? हे केलं, त्याचा बाप फाडून टाकला आणि असे उग्र झाले नरसिंह भगवान. आता ह्यांना शांत करायचं कोणी? ब्रह्मदेव म्हणले आमचे पप्पा आहेत, माझ्या लय जीव आहे आमच्या पप्पाचा. ब्रह्मदेव पुढे गेले आणि जेव्हा ते अकराळ विक्राळ रूप पाहिलं, अकराळ विक्राळ एकदम घाबरले, बाहेर आले. आपला लाग नाही. सगळ्या देवतांचा नाईलाज झाला. पण भागवताच्या महात्म्यामध्ये देवा करता एक विशेषण आहे पहा. स्वकार्य कुशला, हा स्वतःच काम करून घेण्यात कुशल असणारे देव. हे म्हटले एक बोलू का, माणूस किती तावात असला तिच्या पुढं गारच होतो. हे बाळा, तिच्या पुढं म्हणजे कोणा पुढं रे? हा,
बायको बुडा पोरग तयार आहे, तयार बी तयार तर आहेच, तयार बी दिसत. लोक बोला अरे माणूस किती तावात गेला, तिच्या पुढं काय होतो, गार होतो. मला एक व्हॉट्सअपला फोटो लय भारी आला होता. वाघ उगावचा भामट्यासारखा बसला होता और वाघीण डरकाळ्या पडत होती आणि खाली वाक्य लिहिलं होतं, शेर हुआ तो क्या हुआ, आखिर बीबी तो बीबी होती. लोक म्हणले अरे माणूस किती गरम असला त्याच्या पुढे गारच होतो रे. विंचवानं किती नांगी पुढे केली, पाल दिसली की नांगीत टाकी तर खाली. लक्ष्मीबाई चला शांत करायला. लक्ष्मी अशी नटून थटून ताट घेऊन आली देवाला शांत करायला. आणि जेव्हा त्या सभागृहात गेली आणि जेव्हा त्या रूप पाहिलं नरसिंहाचं, ती म्हणली हो मा नवरा नाहीच म्हणली. भागवतामध्ये एक श्लोक आहे बरं, एकदम समारोपात या चरित्राच्या समारोपात जाता जाता देवाने ब्रह्मदेवाला जवळ बोलवलं. म्हणजे ब्रह्मदेवा वर देताना थोडा विचार करत जाय. तुम्ही काही वर देता, आम्हाला कोणती रूप धारण करावं लागतात, काय राव तुम्ही काही वर देता आम्हाला अडचणीत आणता, कोणती रूप धारण करावी लागतात. बघा ना ह्या रूपाला बायकोनं ओळखलं नाही राव. जरा विचार करून वर देत जा म्हणे भक्तांना. मग कोणी मग प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हाद शांत झाले, भगवान शांत झाले. प्रल्हादाला उचलून घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी त्यासी सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी. आणि अशी प्रल्हादाला चाटायला लागले नरसिंह भगवान. प्रेम उभारून आलं. भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा किती माझ्या करता कष्ट घेतलेस रे, हा किती कष्ट घेतले. समुद्रात तुला टाकलं तरी माझं नाव नाही सोडलं, जाळ्यात तुला टाकलं माझं नाव नाही सोडलं. खुश आहे प्रल्हादा, माझ्याकडे काहीतरी माग रे तू. नको देवा. अरे माग प्रल्हादा, मी सांगतो तुला माग. नाही मागणार देवा. अरे प्रल्हादा, अरे मी सांगतो जगाचा मालक माग. सदा प्रल्हादाचा स्वाभिमान जागा झाला. म्हणजे देवा मी तर काही मागणार नाही, पण आतापर्यंत मी फक्त आसुर बालक होतो, आता या नगरीचा राजा आहे, तुलाच काय मागायचं तर मागणार. भगवान चतुरा तो शिरो. शब्दाची चकमक लय भारी बरं येते. भगवान म्हणले मी मागितलं ते देणार का, हो देणार. मग एकच दे म्हणे मला, काय तू काहीतरी मागावं हेच मला दे. शब्दात चकमक येते लक्षात. प्रल्हादा माझ्याकडे काहीतरी माग रे. देवा मी तर मागणार नाही, तुम्हालाच काही मागायचं तर मागा. मी मागितलं ते देणार, हो तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच मला दे. प्रल्हादजी म्हणतात तुम्हाला शब्दात अडकवताय का. आता प्रल्हादाने काय मागितलं ऐका, एकदा पुन्हा रिवर्स टाकतो म्हणजे मजा येईल ऐकायला. देव म्हणतात प्रल्हादा काहीतरी माग रे. प्रल्हाद म्हणतात मी तर मागणार नाही, तुम्हालाच काही मागायचं तर मागा. प्रल्हादाला देव म्हणतात मग एकच दे मला, तू काहीतरी मागावं हेच मला दे. प्रल्हादजी म्हणजे आता शब्दात अडकवलंय ना, मग देवा तुझ्याकडे मागायची बुद्धी कधीच होऊ नये हेच मला दे. ह्याला म्हणतात स्वभाव. हा स्वभाव आहे तुकोबारायांचा. पण त्याच्या स्वभावातही नाही, त्यांना गरजही नाही, त्यांच्या परंपरेतही नाही, तरी ते का मागतात त्याचं एकच कारण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अर्भकाचे साठी म्हणते हाती धरली पाठी. अर्भकाचे साठी पंथ हाती धरली पाठी. तैसे संत क्रिया करून देते तैसे संत क्रिया करून देते.
पैसे सांगतात, क्रिया करून दाखवतात. गरज नाही, स्वभाव नाही, काही नाही, पण समाजाला शिकवण्याकरता मार्गधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, ही समाजाच्या शिकवणीची घेतलेली जिम्मेदारी. या जिम्मेदारीपोटी गरज नसताना, स्वभाव नसताना आणि परंपरा नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय केवळ तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता एक गोड मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात. दुर्बुद्धी ते आम्हाला दुर्बुद्धी कधीच निर्माण नाही झाली पाहिजे. नारायण असं काहीतरी कर. मागणी कोणाला? नारायणाला. नारायणालाच का मागणी? कारण कोणाजवळ काय मागावं याचं ज्ञान माणसाला असलं पाहिजे. हो, एक उदाहरण सांगितलं जातं. एका पोराचं लग्नच जमेना. कसं लग्न जमेना? बरं, नोकरी होते. काय काय लोकांचं दुर्दैव असं असतं महाराज. महाराष्ट्रात गायक म्हणून प्रसिद्ध, आपलं चांगली नोकरी असते पण लग्नच जमत नाही. एखाद्याच्या नशिबात ते काय तो बुध आहे ना, बुध जाया स्थानात जाऊन बसतो म्हणे. ज्योतिषशास्त्रामध्ये तो जाया स्थान एक असतं, तिथे जाऊन बसतो. मग हा काय केला म्हणे, देवाची साधना करू म्हणजे आपलं लग्न जमेल. तो हनुमंतरायच्या मंदिरात गेला. रोज हनुमंताची प्रार्थना करायला. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसती उजागर, रामदूत तुझित बलदान, अंजनी पुत्र पवन सतनामा. एके दिवशी हनुमंतराय प्रसन्न झाले. भक्ता, ए भक्ता, बोल काय पाहिजे? ते देवा सगळे रे, फक्त काय रे तयार बायको. असं जरा मोकळ्या मनात बोलत तेवढी नाही म्हणलं आपल्या. हनुमंतरायनं बाई माग सारली. एवढ्या जोरात हळून, एवढ्या जोरात नाही. एक मूर्खा, कळतं तुला कोणाला काय मागाव? अरे तुला जर बायको देण्यात, आता ते विनोदापुरतं घ्या बरं, उदाहरणापुरतं, तुला जर बायको देण्यात मी समर्थ असतो तर मी असा कशाला राहिलो असतो? असा कशाला? असं नाही बरं, मला बिलेश्वरी तोटा. आणि अजून लोकांनी नाच सोडला नाही माझा. काय सांगाव त्याला नाही हो, तो मार्ग आम्ही आता सोडून दिलेला आहे. मनात सुद्धा, आमच्या स्वप्नात सुद्धा तो मार्ग येत नाही. असं चाल काय, लोकांना एक सवय लागलेली, बिंबीत कसं गार लागतंय. असं चला, कुठं जाऊ? जा कृष्णाकडे. मग तो भगवान कृष्णाच्या मंदिरात गेला. तिथे साधना करू लागला. साधना केली, भगवान कृष्ण प्रसन्न झाले. बोल भक्ता, काय पाहिजे? ते काय नाही, एक का म्हणला? तुला 16,108 तेवढ्यानं एक. देव म्हणले तथास्तु
त्याचं लग्न झालं. पण त्याचं नशीब चांगलं, त्याला मुलगी भेटली वारकरी संप्रदायाच्या घरातली, सांप्रदायिक वळणाची. म्हणून जर सांप्रदायिक जर नसली तर ती नवऱ्याला म्हणली असती, अहो लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा, अजून काय राहिलं माहिती ना तुम्हाला. मग जाऊ मी कशाला सांगू. कुठं कुठं जायचं असं म्हणली असते. पण ती वारकऱ्याच्या घरात असल्यामुळे ती वारकऱ्याच्या घरात असल्यामुळे तिनं असा मध्यम धरला. फक्त पुंडलिकाद्वारी बराईला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. वारकऱ्याची होती म्हणून पंढरीची अपेक्षा केली. पण यानं बायको न्याव ना, आडणारी न्याव, तिने नेली आषाढीला. तो मठात गप बसाव ना. ती निघाला सकाळीच एकादशीच्या दिवशी 9 वाजता प्रदक्षिणेला. दोन्हीचं हाट घरले घन दाट, आणि ह्या दोघांची दिंडी सेपरेट दिंडी होती. काळ्या मारुती जवळ आली. पंढरपूरला जे जे गेले त्यांच्या लक्षात येईल हे लोकेशन. काळा मारुती नवीन माणसाकरता तो काळच आहे. कारण एकाच चौकातून 5-6 रस्ते फुटतात आणि सगळीकडे सारखीच गर्दी. माणसाच्या लक्षातच येत नाही आपण कोण्या दिशेला चाललो. आणि तिथे दिंड्या थांबतात. शरण शरण जे आणू म्हणता तुझं राम तुता, ठाला 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 ठाला. लगेच वारकरी प्रदक्षिणा करतात. वारकऱ्याने केली म्हणून यानं प्रदक्षिणा केली, यानं केल्यामुळे ही नाही केली. पण त्या गडबडीत गर्दीत असं झालं, याचं तोंड चौफाळ्याकडे, हिचं तोंड गोपाळपुऱ्याकडे झालं. ही गेली गोपाळपुऱ्याला आणि हा गेला चौफाळ्याला. आणि मग मागं वळून पाहिलं म्हणजे आपलं जनावर, आपली बायको दिसत नाही. मागं वळून पाहिलं दिसे ना, कुठं गेली बायको, हरवली बायको, हरवली. शोधत शोधत ना चौकात आला पण मेळ नाही लागला. मुक्ताई चौकात आला, मेळ नाही लागला. शेवटी महाद्वारात पोलीस स्टेशनच्या जवळ आला आणि होळकर वाडा दिसला आणि राम लक्ष्मण सीता अशी मूर्ती दिसली. पळत रामाकडे गेला. हनुमंतराय पायाजवळ असे बसलेलेच होते आणि रामा रामा रामा. हनुमंतरायांनी आळून पाहिलं म्हणजे तेच दिसतंय आवलगावचं, मला बायको मागणार तेच दिसतंय. पण म्हणे बघू काय म्हणतंय. आणि मोठ्याने आडायला लागला, रामा माझी बायको शोधून दे, रामा माझी बायको शोधून दे. मग मात्र हनुमंतरायाचा संयम सुटला. हनुमंतरायाने पुन्हा बाई मागस आली. अक्कल आहे का तुला कोणाला काय मागावं. आता काय झालं तुम्हाला काय मला नाही बोलला पण तू कोणाला बायको माग शोधायला लावतो. तुझी बायको हरवली ना, मग शोधायला कोणाला लावतो म्हणजे रामाला. अरे त्याची हरवलेली त्याला सापडली नाही, त्याची हरवलेली त्याला सापडली नाही. ती तुझी कशी शोधून दे म्हणजे मग त्याची कोणी शोधून दिली. विचार देवा तुमची बायको कोणी शोधून दिली. ते म्हणे केली सीता शुद्धी मुळ रामायणा आधी, ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण, करोने उड्डाण केले लंकेचे शोधन. हा म्हणे ते म्हणे मग चल उठ म्हणे माझ्या मंदिरात ये. आता तिथून तो पोरगा हनुमंतरायाच्या मंदिरात गेला. पुढं काय झालं देवा शपथ आपल्याला माहित नाही. मी सरळ इकडे निघून आलो, आपल्याला काय माहित नाही पुढे काय झालं. माझं उदाहरण संपलं. कळावं कोणाला काय मागावं. इथे बुद्धी माझ्या मनाला वाईट विचार निर्माण झाले नाही पाहिजे. हे कोणाला मागताय तुकोबर आहे, नारायणाला. नारायणाला का मागतात. जगद्गुरु तुकोबराच्या एक वचनाचा आधार आहे. तुकाराम महाराज म्हणतात लक्ष्मीचा पती बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती. बुद्धी देणारा कोण आहे, लक्ष्मीचा नवरा आहे. आणि लक्ष्मीचा नवरा कोण आहे, हा नारायण आहे. म्हणून त्याच्याकडे तुकोबराय मागणी करतात. दुर्बुद्धी म्हणजे काय, एक साधा अर्थ सांगतो तुम्हाला. दुर्बुद्धी कशाला म्हणायचं. दुर्बुद्धी, बुद्धी शब्द विचारार्थानं आपल्याकडे येतो, अनेक ठिकाणी येतो. ज्ञानार्थानं येतो, विचारार्थानं बुद्धी शब्द येतो. हो विचारार्थानं कुठे आठवता उभी थोडी आठवायला लागली, प्रयत्न करतो. जे बुद्धिस्फुरे आहारनिशी ती वस्तुगामी नाही, नाही ती नाही उभी ती वेगळी. या उपाधी माझ नाही, जे बुद्धिस्फुरे आहारनिशी ते वस्तुगामी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी. जे बुद्धिस्फुरे आहारनिशी ते वस्तुगामी.
इथे बुद्धी शब्दाचा अर्थ काय? विचार. आणि दुर्बुद्धी शब्दाचा अर्थ काय? दूर नेणारा विचार. कशापासून? देवापासून जो जो विचार दूर नेतो ती दुर्बुद्धी आहे. माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे, अचानक वा उन्हे वाला दिसत असे काय सुंदर लेकरू आहे. एक तर यशोदी तुला एवढ्या दिवसानं झालं तर झालं किती गोंडस झालं. सुनीताबाईच्या पोरासारखं नाही झालं. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. किती गोंडस तुला लेकरू झालं आणि त्याचा विसर तुला पडलाच कसा. अगं काय सांगू, सकाळी उठला ग, त्याला आंघोळ घातली, त्याला गंध पावडर केलं, हातामध्ये फुल दिलं आणि अंगणामध्ये चांगलं खेळू लागलं. मला वाटलं आता खेळायला लागले तोपर्यंत का मुरकून घ्यावं. आणि पुढे आहे का, हाती घेऊन या फुलं दारी रंगता, अंगणी रांगत आले मुलं. आता ते खेळते म्हणून मी मला आपण चूल सारून घ्यावं. हो ते सारवित मी चूल आणि मी चूल सारवायला गेले तेवढ्यात भूल पडली आणि हा दूर गेला, संपलं. आता ऐका, देव कधी अंतरतो? चुलीकडे लक्ष गेलं की. चूल म्हणजे काय? संसार. जीवानं संसारात डोकं घातलं की देव अंतरत असतो. म्हणजे चित्तामध्ये संसार येणं म्हणजे दुर्बुद्धी आहे. म्हणून काय आहे? दुर्बुद्धी आहे. अजून एक उदाहरण देतो. सर्वस्वाचा त्याग केला, सीते वनात निघालो बरं मी. अहो निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सीता निघाली सोबत. सीता निघाली वनात गेली. खरं तर एवढ्या राजाची कुमारी होती, राजाची सून होती, भावी राजाची अर्धांगिनी होती. पण आज वनामध्ये निघाली सीता. सर्वस्वाचा त्याग करून निघाली. जायची गरज नव्हती, तिला जाऊ नको असं अनेक जण म्हणतही होते, पण गेली. सगळ्या वैभवाचा त्याग करून गेली. आणि सीतेला विचारलं, सीते बरे हे विचारायचं नंतर विचारू. एक दिवशी सीता पंचवटीमध्ये बसली होती आणि समोरून हरिण गेलं. हरिण कशाचं होतं? सोन्याचं. सोन्याचं हरिण असतं नाही, हरिण सोन्याचं नव्हतं, सोन्यासारखं होतं. सोन्याचं असतं तो पळालं नसतं ना, जडे. हरिण कशाचं होतं? सोन्या सारखं होतं. मावशाओ जागेत का तुम्ही? ऐका, सीतेचं लक्ष सोन्यासारख्या हरणावर गेलं होतं, सोन्यावर नव्हतं गेलं. कशावर गेलं होतं? सोन्यासारख्या हरणावर गेलं होतं. तर तिला रावणाने उचलून नेलं. मग जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे, यमाचा पाहुणा प्राणी ध्यानात राहू द्या. म्हणून लय सोन्याच्या नादी लागू नका, ह्या सोन्याच्या नादी लागा. हे सोनं खरं सांगा, ते सोनं भारी का हे सोनं भारी? हा, सोनं भारी का तुळस भारी? बोला की. हा, फक्त माता मौलीने सांगा, सोनं भारी का तुळस भारी? काय भारी? तुळस भारी. कीर्तन झाल्यावर भेटा, एक एक माळ घ्या, ते गळ्यातली एक एक माळ मला द्या. भारी कोण म्हणले?